तुमची ही कढी कधी फाटते, कधी पातळ किंवा कधी घट्ट होत असेल, तर एक वेळेस अशा प्रकारे नक्की बनवून बघा. एकदम गरमागरम चुरचुरीत फोडणीची ही कढी बनवायला खूप सोपी आहे. तर चला सुरू करूया. त्यासाठी 2 वाट्या दही घेतले, त्यामध्ये अर्धी वाटीच्या पेक्षा थोडंसं जास्त बेसन पीठ टाकायचं, व्यवस्थित फेटून घ्यायचं. नंतर पाणी टाकायचं. भरपूर पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे. आता यामध्ये हळद, मीठ आणि साखर टाकायची, मिक्स करून घ्यायचं आहे. आता एक मसाला बनवूया. मसाल्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची आणि मूठभर कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत. ते जाडसर असे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत. दुसरीकडे गॅसवर आपण जे मिश्रण बनवलं होतं दही आणि बेसनाचं ते ठेवून मस्त असं उकळी येईपर्यंत छान हलवत राहायचं आणि शिजवून घ्यायचं. इथं सोडायचं नाही आहे. उकळी येईपर्यंत मस्त हलवून शिजवून घेतलं आहे. आता याला दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करूया. इकडं फोडणी करून घेऊया. फोडणीसाठी कढईमध्ये तेल टाकले, जिरे, मोहरी, मेथी दाणे, कढीपत्ता, वाटलेला मसाला, सुक्या लाल मिरच्या आणि थोडीशी हळद टाकायची. व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि ही जी फोडणी आहे ती आपल्या कढीवर टाकायची. शेंगदाण्यामुळं दाताखाली जेव्हा येतात तेव्हा खूप मस्त लागतात आणि वरून कोथिंबीर टाकून गरमागरम कढी एन्जॉय करायची. नक्की ट्राय